तर पाहूयात झटपट बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांजवळील झाडं धोकादायक अवस्थेत आहेत, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नगरसेवक संकेश भोईर यांनी महापालिकेला पत्र लिहून शाळांच्या परिसरातील धोकादायक झालेल्या झाडांची छाटणी करण्याची मागणी केली आहे। भिवंडी शहरात वाढत्या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे। पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या सक्त निर्देशानंतर अतिक्रमण विभाग प्रमुख समीर जावरे यांच्या नेतृत्वाखाली औचित पाळा परिसरात धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेत जेसीबीच्या साहाय्याने 2 अनधिकृत गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले। फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला रामरक्षा आंदोलन होणार आहे। मंदिर समितीकडून आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे। राजकीय कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत। खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली। मुंबईतील नायगावमध्ये बीडीडी चाळ रहिवाशांकडून जन आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी रहिवासी आक्रमक होत आंदोलन करण्यात आलेले आहे। आपल्या देशात थुंकणं हा एक राष्ट्रीय छंद बनलाय असं सुनावताना न्यायालयानं हा समस्येबाबतही यावेळी चिंता व्यक्त केली। रस्त्यांवर, पदपथांवर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले। महापालिकेच्या भाजी मंडईच्या डागडुजीवर कोट्यवधी खर्च करण्याऐवजी त्यासाठी धोरण तयार करा असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी धरलाय। त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या डागडुजीचा प्रस्ताव राखून ठेवला। विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागलेत असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली। आषाढीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शनात घेता यावे यासाठी आज देवाचं चांदीचं पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं करण्यात आलं। घराच्या किमतींमध्ये गेल्या वर्षभरात 28% वाढ झाली। विशेष म्हणजे या वाढीत नोएडानं मुंबई आणि दिल्लीसारख्या पारंपरिक रिअल इस्टेट बाजारांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं। राज्यातील सातत्यानं होत असलेल्या कारवायांमुळे अन्न आणि औषध सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे। एफडीएनं एआय आधारित ऑनलाईन तक्रार नोंदणीचं अत्याधुनिक व्यासपीठ विकसित केलंय। संकेतस्थळांद्वारे नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवता येईल। ही तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये करता येईल। राज्यातील 11वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शिक्षण संचालनानं सुधारित वेळापत्रक जाहीर केले। नव्या वेळापत्रकानुसार आजपासून विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करता येणार आहे। मुंबईतील रस्त्यावरील खड्डे मास्टिक अस्फाल्टनं बुजवण्यासाठी 13 कोटींच्या कंत्राट कामांना पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली। मात्र मंजुरीपूर्वी झालेल्या चर्चेत खड्डे दुरुस्तीच्या कामांचा दर्जा, कंत्राटदारांची जबाबदारी आणि निधीच्या वापरावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। अंबरनाथ महानगरपालिकेत नुकतेच 37 विकास कामांचं टेंडर ओपन करण्यात आलं। मात्र हे सर्वच्या सर्व टेंडर निर्धारित रकमेपेक्षा 30 ते 35% कमी दरानं ओपन झाले, तर एक टेंडर तर तब्बल 45% कमी दरानं भरण्यात आले। त्यामुळे आता कामांचा दर्जा राखला जाणार का असा सवाल उपस्थित होतो। मध्य रेल्वेच्या मस्जिद सँडहर्ट्स रोड स्थानकादरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून काम सुरू झालं असून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी दिलासा देणारी बातमी। मोठा खंड दिल्यानंतर राज्यातील विविध भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली। घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मुंबईत पावसानं ओढ दिल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या पूर्ण 50% पाणीसाठा जमलेला नाही। यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयातील पाणीसाठा 6.5% कमी झाला होता। गेल्या 2 दिवसांपासून धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलेला आहे। नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून दरड कोसळली। ब्रह्मगिरीवरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या परिसरात ही दरड कोसळली आहे। दरड कोसळण्याचा मोठा आवाज या परिसरात झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बिहारमधील बिस्ताहा गावातील एका घरात 10 फूट लांबीचा किंग कोब्रा शिरला। या घरातील कुटुंबियांनी तातडीनं घराबाहेर धाव घेतली। गावकऱ्यांनी याची माहिती मिळताच त्यांनी स्नेक लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्पमित्र जानकी देवी यांना बोलवलं। त्या विषारी सापाला अगदी सहज पकडले। या सापाला आता घनदाट जंगलात सोडण्यात आलं। मुंबईतील झाडांप्रमाणेच आता रहिवासी इमारतींनाही धोका निर्माण झाला। बांधकाम आणि खोदकामामुळे सायन प्रतीक्षा नगरमध्ये रहिवासी इमारतींमधल्या जमिनी खचलेल्या आहेत। आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणीही जमिनी खचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। कोल्हापूरच्या शिंगणापूर इथल्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांनी उच्छांद मांडला। इथल्या अनेक विद्यार्थिनींना उंदीर चावले, त्या उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते। नाशिकमध्ये डेंग्यूचा धोका वाढलेला। अवघ्या 15 दिवसात 13 नव्या रुग्णांची नोंद झाली। नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक 4 रुग्ण, तर सिडकोमध्ये 3 रुग्ण आढळले। पावसाचा जोर नसतानाही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। मुंबईत पावसाळी आजाराचा धोका वाढला। जानेवारी ते 14 जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू
लेप्टोस्पायरियस स्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. नागरिकांनी पाण्यातून चालणं टाळावं, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रतिबंधक औषधं घ्यावीत असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं. ठाणे शहर पोलिसांचे गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांनी मोठी कारवाई केली. कारवाईत 2 सराईत घरफोडी चोरांना अटक करण्यात आली. चोरट्यांना एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुट्ट्या दुधात होत असलेल्या जीवघेण्या भेसळीचा मुंबईकरांनी चांगलाच धसका घेतला. त्यामुळे मुंबईकरांनी सुट्ट्या दुधाऐवजी आपला मोर्चा आता पाऊच पॅकिंग असलेल्या ब्रँडेड दुधाकडे वळवला. याचा थेट फटका सुट्ट्या दुधाच्या विक्रीला बसलाय. दैनंदिन मागणी 25 ते 30% घटल्याचं समोर आलं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलीच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली. हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक असे एकूण 4 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेत. लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून सुमारे 4,172 किलोचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.